नांदुर्डी गावात दारूबंदीसाठी बहुमतांनी मतदान। 1955 मतदारांपैकी तब्बल 1790 मतदारांना गावात हवी दारूबंदी, तर अवघ्या 81 मतदारांना हवी दारू विक्री सुरू। ग्रामस्थ मतदार महिलांच्या मताचा आदर करून नांदुर्डीत दारूबंदी व्हावीच। दारूने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले, तर काहींचे आयुष्यच संपविले आहे। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदुर्डी या गावात दारू विक्री सुरू असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। अनेकांचे या दारूने जीव गेले। दारूने अनेक कर्जबाजारी झाले। या दारूच्या गंभीर समस्येवर उपाय म्हणून गावात दारूबंदी व्हावी यासाठी ग्रामस्थांनी थेट निवडणूकच घेतली। नांदुर्डी गावातील 4406 मतदारांपैकी 1955 मतदारांनी प्रत्यक्ष मतदानात सहभाग घेतला। त्यात दारूबंदी व्हावी म्हणून 1790 मतदारांनी मतदान केले, तर अवघ्या 81 मतदारांनी दारू विक्री सुरू राहावी यासाठी मतदान केले। नवीन आणि वेगळाच मतदान असल्याने तब्बल 83 मते यात बाद झाली होती। शासन नियमानुसार 51% मतदान दारूबंदीच्या बाजूने अपेक्षित आहे, परंतु मतदानाची आकडेवारी जरी कमी झाली असली तरी मोठ्या बहुमतांनी दारूबंदीसाठी ग्रामस्थांनी मतदान केले आहे। त्यामुळे नियमांचा सोपस्कार न दाखवता गावातील महिला ग्रामस्थांच्या मताचा मान राखत माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी नांदुर्डी गावात दारूबंदी करून एक चांगला निर्णय घ्यावा अशी नांदुर्डी गावातील महिला व ग्रामस्थांची मागणी आहे। शासनाला या दुकानाच्या माध्यमातून जरी महसूल मिळत असला तरी तो महसूल गावाच्या बरबादीतून मिळत आहेत याची जाणीव जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवावी अशी अपेक्षा। तब्बल 8 वर्षानंतर दारूबंदीसाठी झाले मतदान। नाशिक जिल्ह्यात दारूबंदीसाठी तब्बल 8 वर्षांनी मतदान झाले। यापूर्वी 2017 मध्ये मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी व सटाणा तालुक्यातील नवेगाव येथे दारूबंदीसाठी मतदान झाले होते। दारूंमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, कर्जबाजारी होत आहेत, अनेकांचे आयुष्यच यात संपून जात आहे। त्यामुळेच गावागावांत दारूबंदी फार महत्त्वाची असून त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे। शासनास महसूल मिळत असला तरी गावे मात्र बर्बाद होतात, त्यासाठी दारूबंदी आवश्यकच आहे।